रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। 14 तळे सत्याग्रहाच्या या वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्रत्येक वर्षाप्रमाणे या वर्षी मी या ठिकाणी आलेलो आहे। आणि एक तर भारतीय दलित पॅंथर हे जे संघटन होतं त्यावेळेला या ठिकाणी हा जो वर्धापन दिन आहे हा वर्धापन साजरा करण्याचं आम्ही ठरवलं आणि त्यावेळेपासून या ठिकाणी हजारोच्या संख्येने लोक येऊ लागले। त्यानंतर लाखोच्या संख्येने लोक आता इथं येतात आणि एक आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी जर महाड 14 तळ्याचा सत्याग्रह केला नसता, बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला नसता आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या मुक्तीचा लढा हा अत्यंत गतीनं चालवला नसता तर कदाचित हे जे थोडं आम्हाला चांगले दिवस आलेले आहे। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये 3 वेळेला मंत्री बनण्याची संधी मिळालेली आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर रिपब्लिकन पक्षाला पहिल्यांदाच ही संधी मिळालेली आहे। पण बाबासाहेबांचा आशीर्वाद नसता, त्यांचा संघर्ष नसता, त्यांनी मानापमान सहन करून त्यांनी आपली मुवमेंट उभी केलेली आहे आणि त्या निमित्ताने आज आम्ही इथं महाराष्ट्रातले लोक मोठ्या संख्येने येतात आणि बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना आमचं म्हणणं एवढंच आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान जे आहे त्या संविधानातला भारत उभा करण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांचा असला पाहिजे। जाती धर्म जरी आपले वेगळे असले तरी देश आपला एक आहे। जो या देशाचा नागरिक आहे त्या सर्व नागरिकाचं संरक्षण करण्याची जबाबदारी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतलेली आहे आणि सबका साथ सबका विकासचा नारा ते देऊन ते सगळ्या देशाला विकासाच्या दिशेनं विज्ञानाच्या दिशेनं पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये राहण्याची संधी मला मिळालेली आहे। पण मी बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंडा घेऊन त्या नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्समध्ये आहे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अध्यक्ष म्हणून मी त्या ठिकाणी आहे आणि रिपब्लिकन पक्ष जो आहे हा व्यापक बैठकीवर उभा करण्याचा आमचा प्रयत्न आहे। 1 जूनला ठाण्यामध्ये आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं एक राज्यव्यापी अधिवेशन ठेवलेलं आहे आणि त्या अधिवेशनामध्ये आम्ही या ठिकाणी गांभीर्याने विचार करणार आहोत की बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला रिपब्लिकन पक्ष आम्ही उभा करू शकतो की नाही, तो करण्यासाठी आम्हाला काय करणं अत्यंत आवश्यक आहे। फक्त बौद्ध समाजाच्या ताकदीवर आम्हाला राजकारणात होता येणार नाही। त्यासाठी जे इतर दलित आहेत, नॉन दलित आहेत, ओबीसी आहेत, मराठा आहेत, ब्राह्मण समाज आहे आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन रिपब्लिकन पक्षाला व्यापक बैठक तर आमची वैचारिक आहेच आहे। पण प्रॅक्टिकल आंबेडकरिझम जे आहे बाबासाहेब आंबेडकर मांडणं हे सोपं आहे, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातला एक व्यापकता जी आहे ती कार्यामध्ये उतरवणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या दिशेनं आमच्या अधिवेशनामध्ये आम्ही गंभीरपणे चर्चा करणार आहोत। ठाण्याच्या अधिवेशनाला हजारोच्या संख्येने लोक त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्या अधिवेशनाला माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री, माननीय एकनाथ शिंदेजी डेप्युटी सीएम, अजितदादा पवार डेप्युटी सीएम आणि इतर मान्यवरांना त्या ठिकाणी आपले चंद्रकांत बावनकुळे जे आहेत अशा लोकांना आम्ही त्या ठिकाणी बोलवणार आहोत आणि रिपब्लिकन पक्षाची एक महाराष्ट्रातली एक मोठी ताकद आहे। रिपब्लिकन पक्ष हा मला दिल्लीमध्ये जाण्याची संधी मिळाली 9 वर्षापूर्वी, म्हणजे 11 वर्षापूर्वी मी दिल्लीच्या राज्यसभेमध्ये गेलो आणि गेल्या 9 वर्षापासून मी नरेंद्र मोदीच्या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि मला रिपब्लिकन पक्ष अंदमान निकोबारपासून लक्षद्वीपपासून नागालँड असेल, त्यानंतर मणिपूर असेल, या 2 राज्यामध्ये माझा पक्ष रेकग्नाइज आहे। नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार आहेत आणि तिथं माझा पक्ष रेकग्नाइज झालेला आहे। मणिपूरमध्ये लोकसभेमध्ये माझ्या पक्षाच्या एका उमेदवाराला 1.5 लाख मते मिळाली, त्या ठिकाणी माझा पक्ष रेकग्नाइज, माझा म्हणजे आपला पक्ष रेकग्नाइज आहे आणि अजूनही 2 राज्यामध्ये आम्हाला रेकग्नायझेशन मिळालं तर रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय इलेक्शन कमिशनची मान्यता मिळणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून पुढची आमची वाटचाल राहणार आहे। महाराष्ट्रामध्ये पक्ष व्यापक व्हावा अशी आमची भूमिका आहे। महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये वाटा मला मिळावा अशी आमची अपेक्षा आहे। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये 3 पक्षाचे सर्व नेते मंत्रिमंडळामध्ये आहेत, पण रिपब्लिकन पक्षाला अद्याप संधी मिळाली नाही। माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याशी अनेक वेळेला चर्चा झालेली आहे आणि रिपब्लिकन पक्षाला सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे
रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते गावागावामध्ये माझ्यासोबत आहेत. त्यांना सत्तेचा सहभाग मिळाला पाहिजे. या DPDC आहेत किंवा जिल्ह्याच्या कमिट्या, तालुक्याच्या कमिट्या, SEO आणि महामंडळ आहेत, त्याच्यामध्ये आम्हाला संधी मिळावी अशा पद्धतीची आमची मागणी आहे. रिपब्लिकन पक्षाला एखादं MLC पद आणि मंत्रिपद द्यावं अशा पद्धतीची आपली मागणी आहे. आणि माननीय देवेंद्रजींना सुद्धा मी नंतर एकदा भेटणार आहे. त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे. पक्षाला व्यापक बैठक द्यायची आहे. दुसरा, रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याचा जो विषय आहे तो ऐक्य हे व्हावं अशी माझी प्रामाणिकपणाने इच्छा आहे. 2 पावलं मागे येण्याची माझी तयारी आहे. पण रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याला माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी सहकार्य करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण बाळासाहेब आंबेडकर आणि मी एकत्र आल्याशिवाय समाज एकत्र येणार नाही. आणि त्यासाठी बाळासाहेबांनी त्याचा विचार करावा. आणि रिपब्लिकन पक्षाचं जे ऐक्य आहे ते ऐक्य महाराष्ट्रामध्ये झालं साऱ्या देशामध्ये आम्हाला त्याचा फायदा होणार आहे. त्या दिशेनं आमची वाटचाल आहे. महाराष्ट्रामध्ये कुठले वादविवादाचे मुद्दे येऊ नयेत यासाठी सर्वांनी शांततेनं आपली भूमिका मांडावी. कुठले आंदोलन करायचं असेल तर ते शांततेने करावं अशा पद्धतीची आपली भूमिका आहे. आणि माननीय देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवारजी हे अत्यंत गतिशील अशा पद्धतीचं नेतृत्व या तिघांचं आहे. आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी, भल्यासाठी ते अनेक निर्णय घेत आहेत. आणि मला पूर्णपणे विश्वास आहे या 5 वर्षामध्ये महाराष्ट्राचा कायापालट करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आणि महाराष्ट्राला अत्यंत चांगला न्याय मिळेल. मध्यंतरी देवेंद्र फडणवीसजी एक आपल्या बाहेर गेले होते. कुठल्या देशात गेले होते? लाओसला गेले होते. त्यावेळेला 15 लाखापेक्षा जास्त कोटी रुपये जे आहेत हे या महाराष्ट्रात या अनेक उद्योगांसाठी आणलेले आहेत. आणि त्यामुळे लाखो लोकांना त्या रोजगार मिळणार आहे. वाढवण बंदराचा जो निर्णय माननीय प्रधानमंत्र्यांनी घेतलेला आहे त्याचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते झालेलं आहे. त्या ठिकाणी स्थानिक शेतकऱ्यांचा काय विरोध आहे. पण माझ्या पक्षाची भूमिका अशी आहे की वाढवण बंदराचा प्रोजेक्ट होणं अत्यंत आवश्यक आहे. पण शेतकऱ्यांच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. जे प्रकल्पग्रस्तीत शेतकरी आहे त्यांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांना योग्य त्या पद्धतीचा मोबदला त्यांना मिळाला पाहिजे. आणि जवळजवळ 4 लाख लोकांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळणार आहे. आणि तिकडे एक नवीन एअरपोर्टसुद्धा करण्याचं गव्हर्नमेंटने जाहीर केलेलं आहे. त्यामुळे अजूनही महाराष्ट्राच्या विकासाला चांगली गती येणार आहे. त्यामुळं अशा पद्धतीचे मोठे प्रोजेक्ट जे आहेत ते मोठे प्रोजेक्ट उभे राहिले पाहिजेत. पण आमच्या पक्षाची एक अशी मागणी आहे की प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा रिझर्वेशन मिळालं पाहिजे. दलितांना, आदिवासींना प्रायव्हेट सेक्टरमध्येही जे 22% आरक्षण आहे ते आरक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीची आपली भूमिका आहे. आणि त्यासाठी आपण त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्नशील आहोत. आणि असे अनेक जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर रिपब्लिकन पक्ष जो आहे हा अत्यंत ॲक्टिव्ह आहे. कार्यकर्त्यांनी पक्ष बांधणी करताना गाव तिथे शाखा, गाव तिथे बोर्ड, गाव तिथे निळा झेंडा अशा पद्धतीचा कार्यक्रम हातामध्ये घ्यावा. आणि जिल्हा अध्यक्ष, जिल्हा कमिटी, तालुका अध्यक्ष, तालुका कमिटी यांनी गावागावामध्ये आपली शाखा स्थापन करावी. पण ती शाखा फक्त बौद्धवाड्यामध्ये न होता ती गावाची शाखा म्हणून त्या ठिकाणी असली पाहिजे. आणि त्या गावातल्या सगळ्या जातीच्या मराठा, दलित, बौद्ध, मातंग, चर्मकार, OBC, मुस्लिम या सगळ्या लोकांना पक्षामध्ये आणलं पाहिजे. तरच आपणाला पॉलिटिकल काहीतरी फायदा होऊ शकतो. आणि त्या दिशेनं कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं मी या 14 सत्याग्रहाच्या दिनानिमित्त महाराष्ट्रातल्या माझ्यासोबत काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांना माझं नम्र निवेदन आहे की आपण पक्ष बांधणी करा. ज्या पदावर आपण आहात त्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करा. आणि पक्ष व्यापक बैठकीवर बाबासाहेबांच्या खुल्या पत्रातला अर्पे उभा करा अशा पद्धतीचं माझं सगळ्या कार्यकर्त्यांना आव्हान आहे.